प्रश्न पहिला, पंजाबमधील गुरु ग्रंथ साहिबमध्ये कोणत्या मराठी संतांची पदे समाविष्ट आहेत? पर्याय आहे ए संत नामदेव, बी संत ज्ञानेश्वर, सी संत तुकाराम, डी संत एकनाथ. तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला प्रत्येक प्रश्नामागे 5 सेकंदाचा टाइम दिला जाईल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए संत नामदेव. प्रश्न दुसरा, सप्ताहामध्ये रात्रभर चालणाऱ्या भक्तिपर कार्यक्रमाला काय म्हणतात? पर्याय आहे ए काकडा, बी भजन कीर्तन, सी गोंधळ, डी भारुड. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी भजन कीर्तन. प्रश्न तिसरा, ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती कुठे झाली? पर्याय आहे ए पैठण, बी सासवड, सी नेवासे, डी आळंदी. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी नेवासे. प्रश्न चौथा, पंढरपूरची मुख्य वारी कोणत्या महिन्यात भरते? पर्याय आहे ए आषाढ आणि कार्तिकी, बी चैत्र आणि माघ, सी श्रावण आणि भाद्रपद, डी वैशाख आणि ज्येष्ठ. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए आषाढ आणि कार्तिक. प्रश्न पाचवा आहे, वारकरी संप्रदायाचे मुख्य दैवत कोणते? पर्याय आहे ए श्री विठ्ठल, बी श्रीराम, सी श्रीकृष्ण, डी दत्तप्रभू. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए श्री विठ्ठल. प्रश्न सहावा, वारकरी संतांनी रचलेल्या काव्य रचनांना काय म्हणतात? पर्याय आहे ए भारुड, बी अभंग, सी ओवी, डी पद. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी अभंग. प्रश्न सातवा आहे, संत एकनाथ महाराजांचे जन्मगाव कोणते? पर्याय आहे ए आळंदी, बी देहू, सी पैठण, डी आपेगाव. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी पैठण. प्रश्न आठवा आहे, वारकरी संप्रदायात माऊली कोणाला म्हणतात? पर्याय आहे ए संत तुकाराम, बी संत ज्ञानेश्वर, सी संत नामदेव, डी संत निवृत्तीनाथ. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी संत ज्ञानेश्वर. प्रश्न नववा, पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे? पर्याय आहे ए गोदावरी, बी भीमा, सी कृष्णा, डी कोयना. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी भीमा. प्रश्न 10वा, संत चोखा मेळा हे कोणत्या काळातील थोर वारकरी संत होते? पर्याय आहे ए शिवकाळ, बी पेशवे काळ, सी यादव काळ, डी राष्ट्रकूट काळ. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी यादव काळ. असेच दररोज नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. प्रश्न 11वा, कांदा मुळा भाजी
अवघी विठाई माझी हा अभंग कोणत्या संतांचा आहे? पर्याय आहे ए संत सावतामाळी, बी संत गोरा कुंभार, सी संत श्यामा न्हावी, डी संत नरहरी सोनार. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए संत सावतामाळी. प्रश्न 12वा, संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी कोठे आहे? पर्याय आहे ए आळंदी, बी देहू, सी नेवासे, डी त्र्यंबकेश्वर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए आळंदी. प्रश्न 13वा, संत नामदेवांची निष्ठावंत दासी व शिष्या कोण होत्या? पर्याय आहे ए संत मुक्ताबाई, बी संत जनाबाई, सी संत कान्होपात्रा, डी संत सोयराबाई. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी संत जनाबाई. प्रश्न 14वा, व्यवसायाने सोनार असणारे वारकरी संत कोणते? पर्याय आहे ए संत नरहरी, बी संत सावता, सी संत गोरा, डी संत चोखामेळा. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए संत नरहरी. प्रश्न 15वा, संत तुकाराम महाराजांची कर्मभूमी आणि जन्मस्थान कोणते? पर्याय आहे ए आळंदी, बी देहू, सी चाकण, डी भामचंद्र डोंगर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी देहू. प्रश्न 16वा, दक्षिणेची काशी म्हणून कोणते स्थान प्रसिद्ध आहे? पर्याय आहे ए आळंदी, बी पंढरपूर, सी देहू, डी पैठण. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी पंढरपूर. प्रश्न 17वा, संत ज्ञानेश्वरांच्या पित्याचे नाव काय होते? पर्याय आहे ए विठ्ठलपंत, बी कुलकर्णी, सी जनार्दन पंत, डी सूर्याजी पंत. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए विठ्ठलपंत. प्रश्न 18वा, भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहे ए संत ज्ञानेश्वर, बी संत एकनाथ, सी संत तुकाराम, डी संत रामदास. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी संत एकनाथ. प्रश्न 19वा, हरिपाठ या नित्यनेमाने म्हणायच्या स्तोत्राची रचना कोणी केली? पर्याय आहे ए संत ज्ञानेश्वर, बी संत तुकाराम, सी संत एकनाथ, डी संत नामदेव. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए संत ज्ञानेश्वर. प्रश्न 20वा, विठ्ठल मंदिराच्या मुख्यद्वाराला काय म्हणतात? पर्याय आहे ए सिंहद्वार, बी महाद्वार, सी गरुडद्वार, डी पश्चिम द्वार. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी महाद्वार. प्रश्न 21वा, संत एकनाथांचे गुरु कोण होते? पर्याय आहे ए स्वामी जनार्दन, बी गहिनीनाथ, सी निवृत्तीनाथ, डी राघव चैतन्य.
तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए स्वामी जनार्दन. प्रश्न 22वा. तुकाराम गाथा ग्रंथात अंदाजे किती अभंग आहेत? पर्याय आहे ए 3500, बी 4500, सी 5500, डी 6500. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी 4500. प्रश्न 23वा. पसायदान ही विश्व प्रार्थना कोणत्या ग्रंथाचा भाग आहे? पर्याय आहे ए ज्ञानेश्वरी, बी एकनाथी भागवत, सी तुकाराम गाथा, डी दासबोध. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए ज्ञानेश्वरी. प्रश्न 24वा. अवघाशी संसार सुखाचा करीन ही प्रसिद्ध रचना कोणाची आहे? पर्याय आहे ए संत ज्ञानेश्वर, बी संत तुकाराम, सी संत एकनाथ, डी संत नामदेव. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए संत ज्ञानेश्वर. तर आजचा शेवटचा प्रश्न आहे वारकरी गळ्यात कोणती माळ परिधान करतात? पर्याय आहे ए रुद्राक्ष माळ, बी स्फटिक माळ, सी तुळशीची माळ, डी चंदन माळ. तर असे दररोज नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी तुळशीची माळ. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन प्रश्नांसोबत.